सदानंदाचा एकट 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 आज आख्यानातून समुद्र मंथनाची कथा ऐकण्यासाठी हे सर्वजण एकत्रित आले आहेत। आज या आख्यानातून श्रीचे महत्व सर्वांना कळेल। एकट 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 प्रधानजी, लक्ष्मी देवी, तुम्ही देखील जाणता की समुद्र मंथनाची घटना ही सामान्य घटना नव्हे, ती कथा नाही, तर ते एक प्रतीक आहे, एक तत्वज्ञान आहे। हा खरोखरीच विलक्षण योग मानावा लागेल, कारण हे आख्यान तुमच्या समोर मांडले जात आहे। सदानंदाचा एकट 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 अशा प्रकारे समुद्र मंथनाच्या कथेच्या आख्यानाचा घाट घातल्याचं ऐकल्यावर आणि इथे इतकी सारी माणसं बघून स्पष्ट जाणवतं की ही कथा साधी नाही। मला यायला उशीर तर झाला नाही ना? नाही गणेश, अगदी योग्य वेळी आला आहे। आख्यानाला अजून आरंभ नाही झाला। ये गणेश। सदानंदाचा एकट 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 बानू, आज या ठिकाणी तुला प्रधानजी आणि लक्ष्मी देवी यांच्या बाजूला बसायचे आहे। सदानंदाचा एकट 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 ऐका, समद्यानी शांत राहायचं आहे। आता लवकरच आख्यानाला सुरुवात होणार आहे।
नारायण नारायण. सदानंदाचा येळकोट 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 येळकोट. प्रणाम प्रभू. आज या आख्यानाच्या निमित्ताने मला आपली महती सांगण्याचे भाग्य मिळाले आहे, याचा मला आनंद होतो आहे. नारायण नारायण. देवा, या अलोट जनसमुदायापुढे समुद्र मंथनाचे आख्यान सांगताना मला अतीव आनंद होतो आहे. या विलोभनीय आख्यानाला प्रारंभ करण्याची मला अनुमती द्यावी देवा. महारूपो महाकायो वृषरूपो महाशयः महात्मा सर्वभूतात्मा विश्वरूपो महाहनुः. शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. नारायण नारायण. मुनिवर, याआधी आख्यान प्रारंभ करताना शिवस्तुती तुम्ही म्हणायचात हे मला आठवत आहे. पण आज शिवस्तुती सोबत तुम्ही विष्णुस्तुती देखील म्हणालात. याचे काही विशेष प्रयोजन? होय देवी, कारण ही कथा सामान्य नाही. ही कथा विशेष आहे. याचे महत्व अनन्यसाधारण आहे. आणि या कथेत माझ्या आराध्यांचे अर्थात श्री विष्णूंचे महत्वही अनन्यसाधारण असेच आहे. श्री विष्णूंचे? होय देवी. आणि ते कसे? नारायण नारायण. देवी, हे जर का मी आत्ताच सांगितले तर या आख्यानाला काही अर्थच उरणार नाही. परंतु मी इतकेच सांगेन की या कथेत श्री विष्णू आणि श्री महादेव यांच्या अस्तित्वामुळे या सृष्टीचा विनाश होण्यापासून टळला. श्री विष्णू आणि श्री महादेव नसते तर या सृष्टीचा विनाश हा अटळ होता. मुनिवर, आता आख्यानाला आरंभ करा. या कथेची महती सर्वांना कळू द्या. होय देवा. नारायण नारायण. ऐका लोक हो, ऐका. नीट लक्ष देऊन ऐका. आपल्या कानांमध्ये जीव ओतून ऐका. ही कथा आहे समुद्र मंथनाची, समुद्राला ढवळून घुसळून त्यातून निघालेल्या अमूल्य रत्नांची. ही कथा आहे श्री महालक्ष्मींच्या पुनरागमनाची. ही कथा आहे देव आणि दैत्य यांनी घेतलेल्या परिश्रमांची.
कथा आहे सृष्टीच्या अस्तित्वाची. ही कथा आहे श्री विष्णू आणि श्री महादेव यांच्या महतीची. ही कथा आहे अमृत मंथनाची. आणि प्रभू, ही कथा आहे आपण घेतलेल्या त्या मोहिनी रूपाची, ज्याची भुरळ श्री महादेवांना देखील पडली आणि कृतयुगात याच रूपात श्री पार्वती देवी तुमच्या पत्नी होतील या वचनाची. नारायण नारायण. दुर्वास ऋषींनी दिलेल्या शापामुळे या सृष्टीतून श्रीचे अस्तित्व नाहीसे झाले. या सृष्टीतून श्रीच नाहीशी झाल्यामुळे देवांचे वैभव गेले. ते श्रीहीन झाले, देवेंद्र श्रीहीन झाले आणि त्यांचे ऐश्वर्य, त्यांचे सामर्थ्य लुप्त झाले. देवांचे बळच गेले आहे हे कळल्यावर दैत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आणि त्यांनी स्वर्गावर आक्रमण केले. आधीच हीन झालेले, दुबळे झालेले देव घाबरले आणि त्यांना काय करावे हे सुचेनासे झाले. दैत्यांनी स्वर्गावर आपली सत्ता प्रस्थापित केली आणि बळीराजाच्या नेतृत्वाखाली त्रिभुवनात त्यांनी आपले राज्य प्रस्थापित केले. मी बळी आणि संपूर्ण दैत्य कुळाचा आज खऱ्या अर्थाने पुन्हा जन्म झाला आहे. कारण तिन्ही लोकात आपली सत्ता प्रस्थापित झाली आहे. आता मनुष्याने देखील दैत्यांची पूजा करावी. देवतांची सगळी चिन्हे नष्ट करा. सगळीकडे दैत्यांचे राज्य आहे असे दिसले पाहिजे. ज्यांना आमचा धर्म मान्य नसेल त्यांना आम्ही जिवंत ठेवणार नाही. बलिदैत्याने आपल्या सामर्थ्याच्या जोरावर त्रिभुवनात आपली सत्ता प्रस्थापित केली. बलिदैत्य प्रबळ होत चालला होता आणि देव हीन होत चालले होते. या सृष्टीतले श्रीत्व नाहीसे झाले होते आणि आता यावर काय मार्ग काढायचा याचा विचार त्रिमूर्ती करत होते. नारायणा, ब्रह्मदेव, तुम्ही स्वतः इथे आला आहात म्हणजे काहीतरी महत्वाचे कारण आहे. हे श्री महेश, बळीराजाच्या नेतृत्वाखाली सगळ्या दैत्यांनी त्रिभुवनावर राज्य स्थापित केलं आहे. आपण हस्तक्षेप करण्याची वेळ आली आहे. एवढेच नाही तर श्री लक्ष्मीदेवी गुप्त झाल्या आहेत, त्यांनाही परत आणायचे आहे. नारायण त्यांच्या अर्धांगिनीशिवाय सृष्टीचे कार्य कसे करणार? आता देव आणि दैत्य यांनी एकत्र येण्याची वेळ जवळ आली आहे. त्यानं काय साध्य होणार आहे? मुळात हे अवघड कार्य आहे. नारायणा, आणि हे कार्य तुम्हाला करायचं. परंतु श्री महेश्वर, बळी एकत्र यायला तयार होणार नाही. त्याला सिद्ध व्हावंच लागेल. कारण अमृत हे समुद्र देवांच्या अधीन आहे. तसेच श्री महालक्ष्मी देखील गुप्त झाल्या आहेत. त्यांना परत आणावंच लागेल आणि त्यासाठी देव आणि दैत्य यांच्या शक्तीचा उपयोग करून घ्यावा लागेल. पण देवेंद्र पराभूत झाले तरीही सहज याला तयार होणार नाही. नारायण नारायण. दुर्वास ऋषींनी दिलेल्या शापामुळे देवेंद्र हीन तर झालेच होते,
परंतु त्रिभुवनात देवांची सत्ता गेल्यामुळे आता देवेंद्र भयभीत झाले होते. देवेंद्रच काय, सारेच देव भयभीत झाले होते. देवांचे आता काय होणार याची आता सर्वांनाच चिंता वाटत होती. तेव्हा सर्वांनाच असुरक्षित वाटत होते. अशा वेळी भयभीत झालेल्या देवेंद्रांना आणि इतर देवांनाही त्रिमूर्तींना भेटणे आवश्यक होते. इंद्रदेव, तुमच्या हातून जो अपराध घडला आहे त्यामुळे सृष्टीवर काय अरिष्ट उभे राहिले आहे हे दिसते आहे. आता या संकटातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला आणि बलीला एकत्र यावं लागेल. याशिवाय दुसरा पर्याय नाही. शत्रुत्व विसरून एकत्र येणं एवढं सोपं नाही. पण देवेंद्र, गतवैभव मिळवण्यासाठी आणि अमृतासह श्री लक्ष्मी देवींना परत आणण्यासाठी तुम्हाला एका दिव्यातून जावेच लागेल. देवेंद्र, हे केवळ कार्य नव्हे तर हे एक दायित्व आहे याचं स्मरण ठेवावं. नारायण नारायण. आता यानंतर पुढे काय होणार याचे सर्वांनाच कुतूहल वाटत होते. थांबा मग. मला काही बोलायचे आहे. बोला देवी. त्रिभुवनात, त्रिखंडात दैत्यांची सत्ता प्रस्थापित झाली होती. देव दुर्बळ झाले होते. दैत्यांना कितीही सुधारण्याची संधी दिली तरी ते सदाचाराच्या मार्गावर जाणार नाही हे सगळ्यांनाच ठाऊक होते. होय देवी. आणि त्यात बली दैत्याच्या राज्यात दैत्य, असुर, दानव हे प्रबळ होत चालले होते. शुक्राचार्यांचा दैत्यांना आशीर्वाद होता. पण मग असे असताना त्या बली दैत्याला त्रिमूर्तींकडून शासन का केले गेले नाही हे मला कळले नाही. त्रिमूर्तींनी जर ठरवलं असतं तर ते सहज शक्य झालं असतं. म्हाळसा, त्यालाही एक कारण आहे. कोणते कारण? दुर्वास ऋषींच्या शापामुळे इंद्रदेव आणि समस्त देवगण हे शक्तिहीन झाले होते. संपूर्ण सृष्टीतून श्रीचे अस्तित्व नाहीसे झाले होते. श्री महालक्ष्मी गुप्त झाल्या होत्या आणि म्हणून त्यांना परत आणणं अत्यंत महत्वाचे होते. तसेच त्यावेळी बलीला शासन करण्याऐवजी देव आणि दैत्यांच्या युद्धात जे अमृत समुद्रात पडले ते पुन्हा प्राप्त करणे देखील आवश्यक होते. आणि देवी, त्यावेळी सर्व देव हे भयभीत झाले होते. या सृष्टीवर आलेल्या संकटातून जर आपल्याला सावरायचे असेल तर आपल्याला श्री विष्णूंना शरण जायला हवे, कारण तेच आपल्याला योग्य मार्ग दाखवतील. या विश्वासाने सर्व देव श्री विष्णूंना शरण गेले. आणि तेव्हा श्री विष्णूंनी देव आणि दानव यांच्यामध्ये मध्यस्थी करून देवांना मैत्रीपूर्ण भाव ठेवून समुद्र मंथन करण्यास सुचवले, ज्यामुळे अमृत तर पुन्हा प्राप्त झालेच असते, पण श्री महालक्ष्मी देवी देखील सृष्टीत परत आल्या असत्या. नारायण नारायण.